सकाळी 6चा अलार्म लावून निर्लज्जपणाने म्हणजे अतिशय निर्लज्जपणाने स्टॉप करून मी जो झोपलोय आणि आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 7:30. मला आणायचंय नारळ. मार्केटमध्ये जाऊन नारळ आणायचे आणि ते बताशाची माळ आणायची आहे. कडुलिंबाचा पाला आणायचा आहे. हार आणायचे आणि आम्रखंड आणायचं आहे. या सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत. 7:30 वाजलेत आणि आय डोंट नो इफ यू कॅन हिअर दिस, पण मला घरातूनच स्पीकर्सचा आणि हॉर्नचा आवाज चालू झाला आहे गाड्यांच्या. तर माहीत नाही मला किती ट्रॅफिक मिळणार आहे खाली, बट लेट सी. मी एक काम करतो, जांभळी नाक्यावरून न जाता मी कोर्ट नाक्यामार्गे जातो, म्हणजे मागून आणि डायरेक्ट मार्केटमध्ये शिरतो, म्हणजे टेन्शनच नाही. बोललेलो ना मला बिल्डिंग खालीच ट्रॅफिक लागेल. चला आता फक्त तुम्हाला दाखवायला म्हणून मी इथून आलो, बट इट इज व्हॉट इट इज. आपल्याला झालेलं आहे लेट. नववर्षाची सुरुवात. वाव. आई अर्धा किलो गोंडा कसा करा, मिक्स करा अर्धा किलो. हेलो 60 ना. चला एक झालेलं आहे. अगी कशी आहे माठ एक बत्ताची? एक द्या छोटीवाली. चांगले आहेत ना? देख किती झाले? 20. तर विड्याची पानं आहेत द्या एक. 5 रुपयाची कशी आहे जूट? 10 विड्याची पानं 5च द्या. नारळ कसे आहे? हे कसे? 35 वाले द्या 2. आम्रखंड आहे कसं आहे? 480 रुपये किलो. पाव किलो करा ना. सर्व गोष्टी घेऊन झालेल्या आहेत. आता स्वतःसाठी जरा पेटपूजा आणि ॲक्च्युली मी घेणार तो हार, पण ते एवढे महाग सांगायला लागले. 100 120. मग त्यापेक्षा म्हटलं की आपण फुलंच घेऊ. घरी जाऊन आपण हार बनवू त्याची. जरा वाटलं पण पाहिजे ना घरात सण आहे. सगळंच रेडीमेड आणून कसं चालेल. एक मेदूवडा, एक इडली पार्सल, एक प्लेट. आलेलो आहे सगळं सामान घेऊन. आता मी पटापट फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो. 1 2 3. अर्धाच रेडी झालो आहे, अजून पूर्ण रेडी झालो नाही. तुम्ही विचार करत असाल की पूजा कुठे? सो मॅडम आलेले आहेत कार्टूनिश कपडे घालून. कुठे होतीस पहिला सांग? पूजा होती मम्मीकडे. ॲक्च्युली मम्मी थोडी आजारी होती म्हणून तिथे गेलेली, बट ती आलेली आहे. सो आता आम्ही पटापट सगळ्यात तयारी करतो. खूप कामं बाकी आहेत. काल मी एक रील बघितलेली, ती त्याच्यामध्ये ती तोरण बनवायची DIY. सो मी ते ट्राय करणार आहे आता. माझ्याकडे होतं आहे की नाही माहीत नाही, पण ट्राय करूया.
असं होतं रे. आईला परत बघायला लागणार आहे वाटतं मला व्हिडिओ. वेट कशी होती. हां असंच काहीतरी होतं. थांब, काहीतरी चुकतंय. म्हणजे ॲट द एंड ते असं काहीतरी होणार होतं असं, पण ते होत का नाही आहे. थांबा, मी व्हिडिओ बघून परत येतो. A few moments later. थोडंसं मी बरोबरच करत होतो, मायनर मिस्टेक आहे. आता रेक्टिफाय करतो. हे जरा अजून खालपर्यंत कापायचं आहे, म्हणजे आपल्याकडे स्पेस जास्त उरेल. आणि हे असे ना अतरंगी चाळे करायला मला लय आवडतं. आणि ह्याचमुळे मी शिव्या पण खातो, कारण की हे आता करणं गरजेचं नव्हतं, बट टँगीला खाच म्हणून आपण हे करत आहोत. सो हां, असं होतं. आणि ते हे पकडून असं करून, येस, दे यू गो ब्रदर, दे यू गो. आता हे असं पकडून असं आणून हे ओके, इथपर्यंत कळालं. आत्ता ही जी वरची शेंडी आहे हिला या बोकात टाकायचं आहे. झालं. आत्ता ह्याच्यामध्ये एक चांगलंसं फूल घ्यायचं गोंड्याचं. कुठे आहे रे बाई, सगळे टपोरेच घेऊन आलो आहे मी. आणि ते असं इन्सर्ट करायचं. सो हे काहीतरी असं रेडी होतं आहे आपलं. मी जरा अजून व्यवस्थित करतो आणि तुम्हाला मग फायनल लुक दाखवतो. ओके. तर तब्बल 1.5 तासाच्या माझ्या प्रयत्नानंतर आणि या पसाऱ्यानंतर जे रेडी झालं आहे ते तुम्हाला दाखवतो. सो दिस इज हाऊ इट इज. खूप मेसी झालं आहे. आणि जे मी बोलतो ना ते हे बघा, हे असं काहीतरी दिसतं. तर मी सांगतो, माझा सल्ला आहे तुम्हा सर्वांना की जर तुमच्याकडे 1.5 तास असेल फालतूचा तर हे करा, DIY वगैरे. नाही तर चुपचाप मार्केटमध्ये जाऊन हार घेऊन यायचा आणि लावायचा.
आमची गुढीची परिस्थिती सध्या एवढीच आहे. फक्त बांबू लावलेला आहे. सगळी तयारी करून ठेवली. या मॅडम आल्या आणि झोपल्या. ॲक्च्युली तिला पण जरा एक्झर्शन झालं आहे, त्यामुळे काय बोलू नाही शकत. बट नवं वर्ष मॅन, व्हॉट इज दिस. आता पळत पळत गेले आंघोळीला. 3 वाजता आमची गुढी लागून होईल असा माझा अंदाज आहे. आणि 2 तासात परत गुढी उतरवायची. त्यात आम्हाला फोटो काढायचे, रील काढायची, व्हिडिओ काढायचे आहेत. कैसा होएगा बाय. गजरा तुझ्यासाठी. तर आमची गुढी वगैरे उभारून झालेली आहे व्यवस्थितपणे. सगळे फोटो बिटो रील वगैरे काढून झाले आहेत. तुम्ही फोटोज तर बघितलेच असाल. आणि आता वेळ आहे ती जेवायची, कारण की खूप लेट झाला आहे. सो आम्ही स्विगीवरून ऑर्डर केलं आहे आणि बहुतेक येस कपडे चेंज केलेत, कारण की कपडे खराब व्हायचे पुरेपूर चान्सेस आहेत. हे घ्या. सो आहे पुरी, हे काय आमरस आणि आम्रखंड. पुरी एकदम अंगावरी आली आहे. 2 मिनटं काय बसलो मी जेवून, असा डोळा लागतोय, पूर्ण डोळे लाल लाल झाले माझे. म्हटलं सनसेट व्हायच्या आधी पहिला गुढी आपण उतरून घेऊ, मग थोडंसं पाहिजे तर झोपूया. आता काय करायचं आपल्याला, हे पत्ताशे आहेत आपल्याला जरा चेचून घ्यायचे एकच, आणि थोडासा लिंबाचा पाला, आणि तो खायचा आहे. तुला पण खायचा आहे. मी नाही, तो प्रसाद असतो, तो जरासा खावाच लागतो. शास्त्र असतं ते, खावाच लागणार आहे. मला नको सांगूस. इथे ये, इथे ये. पटकन पटकन यायचं, इथे यायचं पटकन. 0 मिनिटात एक. अरे जरासच आहे बस, सगळं साखर आहे. अरे ये पटकन, बोललं 2 मिनिटं ये. साखर पटकन ये, थुकायचं ना. इथे इथे शानी कशी गेली बघ. ते थुकून येणार आतमध्ये. ही शास्त्र असतं, ते करावं लागतं. A few moments later. नमस्कार. मला नवीन वर्षाच्या हार्दिक नवीन शुभेच्छा. वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मला नाही माहिती ब्लॉग बनवतो. हा मग काय आज ब्लॉग आहे बघ. कपडे पण घातले नवीन. कपडे झालं होतो तेवढा तू बेल वाजवली.
ए उठे हे बघ इथं नवं वर्ष बघ. इंग्लिश नवीन वर्षात हे लोक बरोबर पार्टी नटून चढून जातात. हिंदू सणांच्या वेळी नवीन वर्षाच्या वेळी बघा. उठी यार पूजा. तलावपाळीला काय चालू होतं बोलतो? ऐकलं होतं काय माहिती एकदम. मला इथून आवाज येत होता ढोल ताशाचा वगैरे. वगैरे काय काय होतं आता बंद झालं. आले केस पिकले तुझे. इथे इथे बघ इथे बघ. अजून यंग बोल्ड सेक्सी आहे मी. अरे किती आहे. टेन्शन कमी आहे का मला? टेन्शन आयफोन घेणं चाललंय. आयफोन घेतोय कुठला? 16 बघितलाय. हा 16 16 नको घेऊ. नाही एवढा चांगलं. आजच त्या युनिकॉर्नमध्ये बघितला. युनिस्टोरला 16E बघितला पण खूप असे छुट्या ब्रेक्स रिव्ह्यू आहेत आणि छुट्या पाय. त्यात मला 16 ठीक वाटला. मी तर म्हणतो 16 वगैरे जाण्यापेक्षा 15 प्रो घे. पण हे बघ लाखात आहे. मग 16 नको घेऊ 15 घे. अरे पण 15चं काय असं झालं माहिती आहे का? मी ते चेक केलं. दाखवतो त्याच्यामध्ये एवढा मेजर ॲक्च्युली एवढा मेजर डिफरन्स नाही आहे 16 आणि याच्यामध्ये. इट जस्ट की लेटेस्ट आहे. पण मी असा विचार करतो सप्टेंबर अजून नाही थांबू शकत याच्यावर. सप्टेंबरपर्यंत नाही थांबू शकत. याचा चार्जर तरी चार्जर आता नवीन सीन झाला. काय त्या दिवशी काहीतरी ना पिकाशो म्हणून एक ॲप आहे. हा माहिती ना हा. असंच डाउनलोड करत होतो तर नेटफ्लिक्सवर मूवी नव्हता तो आणि मला आला हार्मफुल डिव्हाइस. आम्ही चुट्यागिरी केली रात्री. डाउनलोड केला आणि जो व्हायरस गेलाय आता मोबाईल वापरतोय तर डायरेक्ट बंद होणार. अच्छा. जर कोणता ॲप वापरतोय ना मी आता हा इन्स्टा व्हॉट्सॲप हा तर डायरेक्ट बंद होणार आणि ॲड येते. हा मग आणि तो ॲप दिसते मला याच्यात पण त्याचं नाव नाही लोगो नाही काय नाही पण तो स्टोरेज खातो आणि बॅटरी खातो. तू डिलीट केला तो ऍप? डिलीट केला मी पण तो स्टील याच्यामध्ये आता राहिला व्हायरस आहे. व्हायरस राहिला तर आता मी काय पण वापरतो ना तो डायरेक्ट बंद होणार आणि ॲड येते आणि येते हे बघ. आता ते गेलं मी बंद केलं. तुला ते ह्याच्यातून काढता येतं? कसं काय? एक आहे ऑप्शन. तेच मला व्हायरस कसा काढता येणार तो. व्हायरस नाही त्याचे ते सॅचेस असतात कॅचेस बोलतात. केलं क्लिअर स्टोरेज केलं दाखवतो ना किती दिवस चालेल मला. पण एक सिरीज साठी आहे घाला तुला कोण सांगितलेलं एवढं करायला? एक तर तो आधीच व्हेंटिलेटरवर होता फोन. हे प्रभू विदाउट लोगो विदाउट काय याची क्लिअर केले मी. आज इश्यू आहे तो राहिला मग आता राहिला. आहेत तुला घोडा चांगला लागणार. आता घे ना आता आयफोन अँड्रॉइड टॉप कुठे आहे मला सांग. कुठला टॉप? तू वेबसाईट मधून घेतलेला. तर मला काय माहित. तू देतो ना इस्त्रीला. अरे पण मी आणून ठेवतो तू ठेवते कुठे? नाही ते असेल इस्त्रीला. तुला माहित नाही कुठे आहे. अरे मला कुठला टॉप हेच माहिती नाहीये. अशा कलरचा आहे. या कलरचा. इथे एम्ब्रॉयडरी आहे. ए तुझ्या आईची एम्ब्रॉयडरी तो कधीपासून एकच टॉप बसले घेऊन. अरे तू कुठे आता नाही मला माहिती. तू शोध. नाही इकडे मला नाही घालायचं ड्रेस पीस. असेल तिकडेच. नाही. नाही तर तू ठेवला असेल परत तिकडे नेऊन. नाही तिथे घालूनच नाही गेले मी. गेलेलीस नाही. वसईला घेऊन गेलेलीस. शोध आता. बघ ना सांग ना मला कुठे आहे तू. अरे मला नाही माहिती यार. बघ एकदा बघ. कारण की ह्याला नाही आहेत इस्त्रीला दिले नाही आहेत कपडे. मग कुठे गेला? तू मला माहिती का तुझा कपाट तू शोध. अरे दोन ठेवले ना कुठे गेला मग? अरे मग इस्त्रीवरून आणलास ना. इस्त्रीला कपडे दिलेच नाहीयेत. बाई, इथे नाही. शोध तू. दाखव ना. चला दीदी आणि दादा खाली आलेले आहेत आणि आम्ही पण आता खाली उतरतोय. बाहेरच काय ते सेलिब्रेट करू. नळ बंद केलं बघा. काय मला चप्पल घ्यायची होती बघा. आम्हाला आम्ही तहान लागल्यावर विहीर खोल. आता तिला आठवलं की चप्पल घ्यायची. जाऊ रे जाऊ दे बियर. चालेल. कुठे मध्ये लागले जरा बियर खोलतो. तिचं काय हा का आठवण करून देतो अशा गोष्टींची.
चप्पल शोधा. अरे तुझी आहे तिथे बाहेर त्या ह्याच्यामध्ये, ती तुझी ह्याच्यावर सूट होईल जा. घेतलीच नाही, बोलली इथल्या इथे घालायला मी चप्पल घेते. हा आता नको का? काय झालं तिच्यामध्ये? अगं बाई स्वतःच्याच चॉईसची घेतलेलीस ना. नेवर एंडिंग गोष्ट आहे त्या. चला तू सगळं बंद करून ये. गप स्वतः कर, बंद कर लाईट. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टायगर. हॅपी बर्थडे आणि नववर्षाच्या शुभेच्छा. हे भारी शर्ट आहे. हे वंतारा जंतारा का शर्ट? टायगर आहे. टायगर काय मग बर्थडे टायगर टायगर जिंदा है. चला चला बसा. दादाचा बड्डे आहे तर म्हटलं जरा केक वगैरे घेऊ. ते गेलेत पुढे, आम्ही त्यांना सरप्राईज देणार आहे. कुठला घेतलास? आम्ही 3 पेस्ट्री कॉम्बिनेशन कुठल्या कुठल्या? 3 डिफरंट. एक पायनॅपल सॉरी एक ब्लूबेरी, एक लेमन क्रॅकल आणि एक स्टील वेट आहे. तिसरा वेट. तर केक घेऊन झालाय आणि आम्ही आता पोचलोय मर्क्युरी. डायरेक्ट दुसऱ्या ग्रहावर. आमची फेवरेट प्लेस आहे कारण की इथे खूप जेवण पण खूप चांगलं मिळतं आणि ॲक्च्युली अफोर्डेबल पण आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे. सो आम्ही डिसाईड केलं की इथेच जाऊया. ओ आज मॅच आहे. दादा हां इथेच बस, म्हणजे मॅच पण बघता येईल. ओ हे जे काय होत आहे फुल भारी. दुबईवाला फील येतोय ना. दुबईमध्ये आलोय आपण, असं बसलोय, स्प्रिंकल होतात आहे, चालू आहे भाई. एक नंबर गोष्ट कर. वेलकम टू हबीबी. तू जाऊ दे, तू थंड आणि गरम पाणीच करत बस. तेवढंच यायचं काम. तुम्हाला कळालं अभी welcome to हुशार आहेत. हबीबी वेलकम टू. हॅपी birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. स्पेशल ऑपेरा मागवलेला भाई. शेवटचा शो होता, बघायला पाहिजे. आता झालं, आता खा. आता चला टूट पडो. बात पे ब्लॉग एंड करते. रुको जरा. वेलकम टू हबीबी दुबई. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.